नमस्कार. बदलापूरमधील चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराची भयानक घटना, त्याची सुरुवातीला गांभीर्यानं अजिबात दखल न घेणारं त्या शाळेचं व्यवस्थापन, त्यानंतर पोलिसांचा सगळा नालायकपणा आणि मग या सगळ्यामुळे पालक आणि एकूणच तिथल्या जनतेचा काल झालेला उद्रेक, हे सगळं आपल्यापैकी सगळ्यांनी बहुसंख्य लोकांनी पाहिलं असेल. कुणाही संवेदनशील माणसाला हादरवून सोडणाऱ्या अशा प्रकारच्या घटना घडल्या की आपण सगळेच काही काळ अस्वस्थ होतो, संतप्त होतो. परंतु ते केवळ 2-4 दिवस, काही दिवस, त्यानंतर पुन्हा आपण शांत होतो. ते पुन्हा कुठेतरी अशाच प्रकारची घटना घडेपर्यंत हे चुकीचं आहे. बदलापूरची घटना कशी घडली, तो आरोपी अक्षय शिंदे कोण होता, वगैरे 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 सगळं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आपल्या अभिव्यक्तीवर त्या पलीकडे याबाबत चर्चा व्हावी असं मला वाटलं आणि म्हणून मी त्यासाठी भक्ती चपळगावकर यांना गाठलो. आपल्यापैकी अभिव्यक्तीच्या अनेक दर्शकांना ठाऊक असेल की भक्ती चपळगावकर यांनी राष्ट्रीय पातळीवरील TV न्यूज चॅनल्समध्ये काही वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी ते क्षेत्र सोडलं, परंतु ते का सोडलं त्याबाबतसुद्धा त्यांनी अक्षरनामा या आपल्या मराठीमधील सुप्रसिद्ध वेब पोर्टलवरती 5 सविस्तर लेखांमधून लिहिलेलं आहे, जे अतिशय वाचनीय तर आहेच, परंतु आपल्या TV पत्रकारितेबाबत बरंच काही सांगणारं, बरंच काही उलगडून दाखवणारं आहे. वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये त्यांचं वेगवेगळ्या विषयांवरील लिखाण सातत्यानं प्रकाशित होत असतं. विविध सामाजिक सांस्कृतिक घडामोडींवरील त्यांचं निरीक्षण अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असतं आणि म्हणूनच बदलापूरच्या या घटनेनंतर आणि जनतेच्या सगळ्या उद्रेकानंतर त्यांच्याशी याबाबत संवाद साधणं मला अतिशय गरजेचं वाटलं. भक्तीजी, कालचा बदलापूरचा प्रकार सगळा आपण पाहिला. म्हणजे ती घटना आधीच घडलेली, तो उद्रेक सगळा काल झाला. जवळजवळ आठवडाभर लोक अस्वस्थ होते, संतप्त होते आणि मग वेगवेगळी कारणं होती. त्याचा सगळ्याचा उद्रेक झाला आणि दिवसभर ते सगळं ट्रेन बंद आणि सगळे प्रकार आपल्या पाहण्यामध्ये आले. अशा प्रकारच्या घटना घडल्या की मग जनतेचा उद्रेक होतो, अस्वस्थता निर्माण होते, वेगवेगळे मोर्चेच निघतात किंवा कालच्यासारखे प्रकार घडतात. काही दिवसांनी ते पुन्हा शांत होत जातं पुढचा प्रकार घडेपर्यंत. कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? एक तर मला सगळ्यात पहिल्यांदा असं सांगायचं की ही आंदोलनं आवश्यक असतात समाजासाठी, कारण त्या आंदोलनांमुळे एक प्रकारचा प्रेशर ग्रुप तयार होतो यंत्रणांवर. आपल्याकडे कायदे आहेत का? तर आहेत. आपल्याकडे यंत्रणा अस्तित्वात आहे का? आहे. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याची क्षमता आहे आणि आपल्याकडे सगळ्या विक्टिम्सना संरक्षण देण्याची पण यंत्रणा आहे. मग असं असताना जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा लोकांचा जो उद्रेक आहे तो अगदी आपण समजू शकतो. बऱ्याचदा त्याच्यामध्ये तो उद्रेक जो आहे तो त्याच्यात काही म्हणजे काल पोलिसांना काही मारल्याच्या घटना पण ऐकल्या. अशा गोष्टी होतात, ते दुर्दैवी पण असतं. पण मुळात जनतेने एकत्र येऊन सर्व प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यांच्या विरुद्ध आंदोलन उभं करणं आणि त्यातून फक्त हे आंदोलन तुम्ही जे म्हणालात की ते शांत होतं, हे कामाचं नाही आहे. आपल्याला आता वेगवेगळ्या स्तरांवर काम करायचं आहे. फक्त सोशल मीडियावर 2 दिवस हा उद्रेक चालणार नाही आहे, रेल्वे स्थानकांवर 2 दिवस 1 दिवस हा उद्रेक चालणार नाही आहे. तर ह्यातून आपण आपल्या राजकारण्यांना सोडायचं नाही आहे मोकळं, सरकारला सोडायचं नाही आहे, मग ते कोणत्याही पक्षाचं असो. एक लक्षात घ्या की हे सगळेजणं वेगवेगळ्या सरकार असताना देखील हे अशा गोष्टी होतात. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. समाज म्हणून प्रत्येक घटकाने एकत्र यायचं आहे आणि एक सशक्त मल्टी लेयर यंत्रणा निर्माण करायची आहे, जी आहे. मे बी आपण ती अजून स्ट्रॉंग करायची आहे. पण आपण दरवेळेला अशा घटना घडल्या की बघतो काहीतरी कठोर कारवाई केल्याचा भास निर्माण केला जातो किंवा प्रसंगी होते सुद्धा. वेगवेगळे कायदे राज्य आणि केंद्र सरकार करतं या संदर्भामध्ये. पॉक्सो वगैरे ते कायदे आहेतच आहेत, परंतु बलात्कारासारख्या, लैंगिक शोषणासारख्या घटना घडल्या पुन्हा घडू नयेत म्हणून अधिकाधिक कठोर कारवाई, अगदी फाशीपर्यंतची पण तजवीज असावी बलात्कारांना, अशा प्रकारचे कायदे केले जातात. परंतु त्याच्या म्हणजे आउटपुट, फलनिष्पत्ती काही या घटना कमी होण्यामध्ये वगैरे दिसत नाही. म्हणजे याच्याकडे कसं बघायचं आपण? पण पॉक्सोसारखे कायदे आल्यानंतर संरक्षण मिळालं आहे मुलांना. हे आता पॉक्सोचं आता काल पण बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा काही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली
काही बातम्या अशा येत आहेत की ज्या संवेदनशीलतेने ती केस रजिस्टर करायला पाहिजे होती ती झाली नाही. त्याचं सत्य काय आहे असत्य काय आहे ते कळेलच अजून जेव्हा हे पुढे येईल ते. पण असं आहे की हा अतिशय फुलप्रूफ असा बऱ्यापैकी पॉक्सो कायदा आहे ज्यामध्ये फक्त ह्या घटनांपासून व्हिक्टिम्सना संरक्षणच दिलं गेलं नाही आहे तर गुन्हेगारांवर ताबडतोब कारवाई कशी करता येईल की जेणेकरून तो गुन्हा इतरांवर करणार नाही अशा पण तरतुदी आहेत. पण तसं झालं पाहिजे. म्हणजे कसं आहे की गुन्हा घडल्यानंतर पॉक्सो असं सांगतं की ताबडतोब मेडिकल करा, पण ती मेडिकल करताना सुद्धा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशील असणं गरजेचं आहे. ताबडतोब ही केस रजिस्टर करा, त्याचं ताबडतोब FIR करा. हे असे सगळे कायदे आपल्याकडे अस्तित्वात, सगळे नाही म्हणणार मी, अजून सुधारणेला वाव आहेच आहे, पण हे आहे. त्यामुळे ह्या कायद्यांची जेव्हा कारवाई करायची असेल तेव्हा लोकांकडे काय इलाज आहे? जर ते नीट इम्प्लिमेंट होत नसतील तर आज मुंबईत म्हणा किंवा महानगरांमध्ये घराबाहेर पडणारा प्रत्येक बाप, प्रत्येक आई काय त्यांनी मनामध्ये ही भीती बाळगून बाहेर पडायचं आहे की मी जातोय, माझ्या मुलांना मी शाळेत सोडतोय, पण त्याच्यानंतर त्यांचं काय होणार आहे हे बापरे, हे माझ्या हातात नाही आहे, हे असं होतंय. हे असं नसून जशा पाश्चात्य देशांमध्ये सोशल सर्व्हिसेसचं एक भीती आहे की मुलांना घरी पण संरक्षण आहे, त्यांना बाहेर पण संरक्षण आहे. अशा प्रकारची सिस्टीम आपण आणू शकतो का की त्याचा एवढा बडगा असला पाहिजे आपल्याकडे? अर्थात नवीन सिस्टीम आणायचं म्हणजे त्याच्यातून भ्रष्टाचार होऊन काही त्याचा गैरवापर होऊ नये हे काळजी असते, पण म्हणून सिस्टीम आणायची नाही का आपण की घरी मुलांना जर काही गुन्हेगारी होत असेल, कारण की लैंगिक गुन्ह्यांमध्ये फार मोठं प्रमाण जे आहे ते त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचारांचं असतं. त्यामुळे असा काहीतरी यंत्रणा हवीच ना की जेणेकरून लोकांना थोडा एक कॉन्फिडन्स हवा आहे, त्यांना एक विश्वास हवा आहे की आम्ही एवढं जगात पुढे गेलो आहेत, भारत एवढा सुधारलेला आहे, आमच्या मुलं इतकी पुढे जात आहेत आयुष्यात, मग त्यांना शाळेत संरक्षण नसावं का? ते जिथे आमची मुलगी कामाला जातीये तिथे तिला संरक्षण नसावं का? ती जर रात्रीच्या ड्युटीला कुठे चालली असेल तर तिला संरक्षण नसावं का? तर अशा पद्धतीने मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मल्टी लेयर यंत्रणा आणि ती नीट अंमलबजावणी त्याची होणं ही फार गरजेचं आहे. म्हणजे जसं फे डिसूजा म्हणाली एक पत्रकार की आम्हाला संरक्षण हवं आहे पण आम्हाला सुरक्षितता हवी आहे. आम्हाला पुरुषांकडून संरक्षण नको आहे, आम्हाला प्रोटेक्टरच्या भूमिकात पुरुष नको आहेत. सो लेट्स कम टुगेदर. आपण सगळे एकत्र येऊन, मग तुम्ही पालक असाल तेव्हा तुम्ही सजग पालक व्हा आणि तुम्ही शाळेच्या यंत्रणेमध्ये सहभागी व्हा. तिथे कोण टॉयलेटला चाललंय, तिथे पुरुष मावशी असली पाहिजे. बसमध्ये मी मध्यंतरी बघत होते की जेव्हा माझ्या मुलीला मी सोडायला जात होते त्यानंतर दुसऱ्या शाळेची एक बस येत होती आणि तिथे एक दादा असायचा, मावशी नसायची. तर मी म्हटलं की हे विरुद्ध आहे काय, हे तरतूद अशी नाही आहे, मावशी असणं कंपल्सरी आहे. तुम्ही तक्रार केली नाही का? तर ती आई म्हणाली की अहो त्या मावशींना बरं नाही आहे म्हणून महिनाभर हे दादा येत आहेत. तुम्ही पालक असाल तुम्ही ताबडतोब तिथे थैथयाट करा, तुमचा अधिकार आहे ना. हा अधिकार तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस तुम्हाला संरक्षण नसेल तर तुम्ही अशी यंत्रणा निर्माण करा की ते झालं पाहिजे. पण आता मागच्या काही वर्षांमध्ये असे प्रकार वारंवार घडताना पाहून अनेक ठिकाणी शाळेमध्ये म्हणा किंवा पालकसुद्धा आपल्या लहान मुलांना मुलींना गुड टच बॅड टच आणि अशा सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या घटनेमध्ये त्याचाही काही फार उपयोग झाल्याचं दिसत नाही. म्हणजे या मुलींना ते शिकवलं होतं की नाही माहिती नाही, परंतु घटना घडून शक्य नाही ना. 3-4 वर्षाच्या मुलीला तुम्ही गुड टच बॅड टच शिकवू शकत नाहीत. तुम्ही 10 वर्षाच्या मुलीला किंवा मुलाला तुम्ही बलात्कार शिकवू शकत नाहीत. त्या वयातलं सेक्शुअल एज्युकेशन जे आहे, तुम्हाला गुड टच बॅड टच एक साधारणपणे मूल बोलायला लागलं की लगेच तुम्हाला सांगायचं आहे का? म्हणजे त्यांची लैंगिकता जी विकसित ज्या स्तरावर होतीये तुम्ही आधी सांगू शकता. तुम्ही असं नाही आहे की तुम्ही 18 वर्षाच्या 17 वर्षाच्या मुलाला सांगाल. शाळांमधून हे वर्ग घेतलेच पाहिजेत. पण अहो हे 3-4 वर्षांच्या मुलांवर अत्याचार, आणि हे आत्ता होतंय असं नाही, दुर्दैवाने असं होतंय की हे आधीपासून होतंय. आत्ता रिपोर्ट होत आहेत, आत्ता सोशल मीडिया आहे, आत्ता वर्तमानपत्र आहेत.
पण हे प्रकार काय आज होत आहेत का? बदललेल्या जगामुळे होत आहेत का? कुठेतरी काल वाचलं की आता हे प्रकार खूप वाढीस लागलेत. हे चुकीचं आहे. आता हे रिपोर्ट होत आहेत आणि उलट रिपोर्ट होणं ही चांगली गोष्ट आहे. पण हे प्रकार जे आहेत हे गावोगावी, खेडोपाडी, घरांमध्ये हे आधीपासून होत आहेत. लैंगिक अत्याचार विशेषतः व्हल्नरेबल ग्रुपच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये लहान मुलं आणि बायका हे येतात. बायका निदान आवाज काढू शकतात, लहान मुलं आवाजही त्यांना मुळात कळतच नाही की काय चाललंय. आणि त्यामुळे तुम्ही जर गावोगावी तुम्ही जर पॉक्सोच्या एखाद्या मीटिंगला गेलात, चाइल्ड केअर कमिटीच्या मीटिंगला गेलात किंवा तुम्ही असं गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की हे फार मोठ्या प्रमाणावर ह्या घटना घडतात. आणि आता जर आंदोलनं होत आहेत ना, तर आपल्याला हा चान्स आहे की ही यंत्रणा अजून सजग कसं करता येईल आणि पालक म्हणून आणि व्यक्ती म्हणून तुम्ही किती जास्त सजग होऊ शकाल. पण आता तुम्ही आजूबाजूच्या घडणाऱ्या किंवा जागतिक पातळीवरती घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असता, त्याच्याविषयी लिहित असता बऱ्याच ठिकाणी. असं काय आहे का की परदेशामधले पालक या अशा प्रकारच्या बाबतींमध्ये अधिक सजग आहेत, तिथली यंत्रणा अधिक सजग आहे आणि आपण कुठेतरी कमी पडतो, अजून सुधारणा व्हायला पाहिजे आपल्याकडे, असं काय? मला असं निश्चित वाटतं की सुधारणा सगळीकडेच व्हायला पाहिजेत. पण मोकळेपणाने बोलणं जे आहे ते ह्या घटनांमध्ये फार अवघड होतं. आपल्याकडे व्हिक्टिम ब्लेमिंग हा प्रकार असतो, तो सगळीकडे आहे बाय द वे जगात. म्हणजे अगदी तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जरी गेला तरी व्हिक्टिम ब्लेम करणं हा, कारण शेवटी ही खूपच रानटी प्रवृत्ती आहे आणि ती रानटी प्रवृत्ती त्या पुरुषांमध्ये, अनफॉर्च्युनेटली हे पुरुष गुन्हेगार हेच ह्या प्रकारात जास्त आहेत, तर ते दिसतातच. पण त्याचबरोबर परदेशी सेलिब्रिटीज जेव्हा पुढे येतात आणि ते सांगतात की आमच्याबरोबर असं झालं होतं, म्हणजे जगातल्या सगळ्यात श्रीमंत टॉक शो होस्टपैकी ऑप्रा विन्फ्री समजली जाते, आणि ती जेव्हा म्हणते की माझ्यावर लहानपणी ज्यांनी अत्याचार केले त्या काका मी 50व्या वर्षी जेव्हा माझ्या घरात आला तेव्हा सुद्धा त्याच्या समोर जाताना मला धडधड होत होतं या विषयावर, म्हणजे ती जेव्हा बोलते तेव्हा तिथल्या अनेक महिलांना वाटतं की अरे, किंवा पुरुषांना पण लहानपणी याचा सामना ज्या करावा लागतो त्यांना वाटतं अरे मी एकटा नव्हतो किंवा मी एकटी नव्हते, माझा दोष नाही आहे, हे झालंय, मी विक्टिम आहे आणि तो माणूस गुन्हेगार आहे. तर ही चर्चा आपल्या समाजात होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. डेसमंड मॉरिसचं एक पुस्तक आहे, फार मोठा आय थिंक समाजशास्त्रज्ञ होता, आणि त्यांनी मानवी स्वभावाचे आणि हावभावांचं निरीक्षण करणारी अनेक खूप चांगली पुस्तकं लिहिली आहेत. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं पॉकेट गाईड टू मॅन वॉचिंग नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बलात्काराबद्दल लिहिताना म्हटलं की बलात्कार हा जो आहे तो एका पुरुषी प्रवृत्ती हा शब्द महत्त्वाचा आहे हा, आणि त्यांनी एका विक्टिमला आपल्या ताब्यात घेण्यासाठी केलेला तो एक ॲक्ट आहे, ती कृती आहे की त्यांनी त्या व्यक्तीवर ज्याच्यावर बलात्कार होतो त्याच्यावर आपली पॉवर प्रस्थापित केली, आपली शक्ती प्रस्थापित केली आहे. आणि ती शक्ती प्रस्थापित करण्यासाठी त्याला ते असं वाटतंय की हा मार्ग माझ्याकडे, मी ओरडून होत नाही, मी शिव्या देऊन होत नाही, मी मारून होत नाही, मग मी बलात्कार करतोय, किंवा मी बलात्कार केल्यामुळे मी माझी शक्ती प्रस्थापित करतोय. तर तुम्ही कलकत्त्याच्या केसचं बघा, अगदी हे ती मुलगी काहीतरी शोधायचा प्रयत्न करतीये, ती भ्रष्टाचार बाहेर काढायचा प्रयत्न करतीये, हा अधिकार तुला नाहीये, तू असं करू शकत नाहीस म्हणून तुला गप्प करतोय, फक्त तुला गप्प करतोय असं नाही तर तुझ्यावर बलात्कार करतोय. हीच प्रवृत्ती आपण युद्धांमध्ये बघतो की तुम्हाला तो प्रदेश काबीज नाही करायचा, तिथल्या बायका काबीज करायच्या, तिथली लहान मुलं काबीज करायची आहेत. सो बलात्कार हा काबीज करायचा तो एक ती कृती आहे आणि काबीज आम्हाला होऊ द्यायचं नाही आहे. आणि त्यामुळे हे जे परदेशी जी त्याची अभिव्यक्ती आहे ते मोकळेपणाने बोलणं, ह्यातून अनेक गोष्टी होतात. म्हणजे आज जेव्हा आमची 10 मुलं एक 10-12 वर्ष वयोगटाची एकत्र असतील आणि ती कॅम्पला चालली आहेत एखाद्या, तर तिथे त्या कॅम्पला गेल्यानंतर, आता कॅम्पला आपण पाठवणारच आणि पाठवायलाच हवं, पण त्या मुलांमध्ये एवढी आपण सजगता केली पाहिजे की कुणी जर त्यांच्यावर अत्याचार जाऊ दे, पण कुणी जर त्यांना हात लावला अयोग्य
तुम्ही इथे थांबू नका, नाहीतर आम्ही ह्याची तक्रार करू, असं बोलण्याची शक्ती आणि एक ही तक्रार त्या तक्रारीची दखल घेतली जाईल अशी यंत्रणा ही परदेशी आहे. आपल्याकडे कायदा आहे, आपल्याकडे यंत्रणा पण आहे, पण मी परत परत तेच सांगतेय की मे बी लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे लोक कमी पडत आहेत ही एक्झिक्युशन करण्यात, की आपण समाज म्हणून एक जो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हवा आहे ह्याच्यामध्ये. बऱ्याचदा म्हणजे अगदी या घटनांचं जेव्हा आपण उद्वेग जरी व्यक्त केला, राग जरी व्यक्त केला, तरी सोशल मीडियावर असे पण कॉमेंट्स आहेत की बॉयफ्रेंड्स असतात, मजा मारतात, कोणत्या तुमची प्रवृत्तीचं, तुम्ही अहो एकत्र या, तुम्ही असं कसं बोलू शकता. तर हे जे आहे ना हे बंद झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून भारतीय समाजाने सुद्धा तेवढ्याच एकत्रितपणे विक्टिम्सना एक पाशी सुरक्षितता निर्माण केली पाहिजे. आता तुम्ही बोलत असताना तोच फरक आणि भेद हे सांगत होतात, त्यातलं तुलना आपण करत होतो. आपण पाहतो आपल्या इथे म्हणजे सर्वाधिक मंदिरं, दुर्गा वगैरे म्हणजे महिलांना देवीचं स्थान देण्याची आपल्याकडे एक वृत्ती आहे आणि धार्मिक सांस्कृतिक परंपरा प्रथांमध्ये सुद्धा आपलं ते दिसतं. पण प्रत्यक्ष स्त्रीला दुय्यमत्व आपल्या धर्मग्रंथापासून, संस्कृतीपासून, परंपरांमध्ये अनेक ठिकाणी दिल्याचं पण आपण बघतो. त्याच्यातून हे दुष्परिणाम असू शकेल? नाही, तसं मला डायरेक्ट रिलेशनशिप काही दिसत नाही. आपल्याकडे आदिदेवीची जी पूजा होते ती आय थिंक मला खूप ग्रेट गोष्ट वाटते, कारण हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणसाला असं वाटलं की कुठली तरी अशी शक्ती आहे की जिनी हे सगळं निर्माण केलं आहे आणि त्याला ती मातृदेवता दिसली, कारण आई ही जन्म देते. सो पुनरुत्पादन जे होतंय ते एका बाईमुळे होतंय आणि म्हणून त्याच्यातून मग जंगल काय, तर ही पण एक फेमिनाईन फॉर्म आहे. अजून नदी काय आहे, हिला पण आपण एका मातृदेवताच ती आपली आहे असं मानतो. सगळं आपल्याकडे आहे ते चांगलंच आहे, पण आपण शेवटी मग सत्ता कशी निर्माण केली, आपण यंत्रणा कशी निर्माण केली, तर पुरुषाची सत्ता असलेली निर्माण केली. सणावाराला कोण मेहनत करतं, बायका करतात. जेवायला आधी कोण बसतात, पुरुष बसतात. पण हे चित्र बदलतंय. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मुलांना शिकवताना जर देवी आहे, जर देव आहे, तर ते निर्माते आहेत, आपण माणसं आहोत. त्यामुळे तुझी आई देव नाही आहे, ती माणूस आहे. ती असेल, ती कुणीतरी मातृदेवता असेल, हे ते तुझी आई माणूस आहे, मग आपण सगळे मिळून स्वयंपाक करूया, सगळे मिळून जेवायला बसूयात. आणि हे बदल हा सामाजिक बदलांचा, प्रबोधनाचा एक मार्ग आहे जो आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा लाभली आहे, खूप मोठ्या समाजसुधारकांची लाभली आहे आणि त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे की ह्याला आपल्या जीवनात आणू नका. घरच्या बाईला पूजा करायची आहे, आम्ही मुलींकडून पाया पडून घेत नाही, असं असेल ना, मग मुलींकडून तुम्ही पाया पडून जर घेत नसाल तर मग तिला माणूस म्हणून तरी निदान वागवा. तर हे दुटप्पीपणा आहे ना, हा आपला प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. आपल्या ज्या रीती भाती असतील ना, त्या इतके आपण लिबरल आहोत त्या बाबतीमध्ये की कुणाकडे वेळ असला तर 1 दिवसाचा 10 दिवसाचा गणपती असेल, कुणी नसेल तर 1 दिवसाचा असेल, कुणाला विश्वास नसेल तो ठेवणार नाही. असे सगळे मार्ग सगळे आहेत. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जेव्हा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस होतो की नवरात्रीमध्ये देवी 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 करायचं आणि जेव्हा बाईला रात्री नाईट शिफ्टला सेफ्टी हवी आहे म्हणून द्यायची नाही, हा दुटप्पीपणा मला नक्कीच मान्य आहे. आता राजकारण ज्या पद्धतीने सगळं गलिच्छ पातळीवर पोहोचलेलं आहे त्यामुळे त्याच्याविषयी चर्चा खरं तर करता कामा नये आपण, परंतु तरी विचारल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कालचा उद्रेक झाला, लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते ठीकच, परंतु हल्ली हे बघितलं जातं अशा प्रकारच्या घटना जेव्हा बलात्काराच्या, लैंगिक शोषणाच्या समोर येतात, आरोपी कोण आहे, कोणत्या धर्माचा आहे वगैरे. हो हो हो. म्हणजे तेच आता उरणची घटना घडली तर ठराविक एका पक्षाचे लोकांनी, नेत्यांनी येऊन तिथं प्रचंड उद्रेक केला, परंतु त्याच पक्षाचे नेते कार्यकर्ते कालच्या उद्रेकात नव्हते. ते उलट ते लोक बाहेरनंच आलेले होते, हे आंदोलन कोणीतरी हायजॅक केलेलं आहे, हे उत्स्फूर्त नाही, असे आरोप करण्यात मग्न होते. मग या सगळ्याकडे कसं बघतो? किती क्षुद्रपण आहे हो हा. आणि हे परत पुरुष सत्ताक पद्धतीने निर्माण केलेल्या राजकारणानेच झालेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता की तो टोपी घातलेला होता की गमछा घातलेला होता. काल त्या ह्याच्या बदलापूरच्या घटनेचा एक
तथाकथित आरोपीचे फोटो फिरतायत, त्यांनी टिळा लावला हो, होता. हो, हो. अहो हे काय चाललंय? ते जे विक्टीम आहे ती एक तर बाई आहे, लहान मूल आहे आणि तो एक पुरुष होता. एवढंच मी त्याच्याकडे बघते. धर्म ह्याच्यात कसा आणता तुम्ही? जात ह्याच्यात कशी आणता तुम्ही? हे फार दुर्दैवी आहे. आणि ह्या सगळ्या घटनांमध्ये आपण अडकून जाऊ नयेत. ठीक आहे, राजकारण करायचं करा, पण ह्याच्यामध्ये जाऊ नये. म्हणजे तुम्ही आता ह्याच्यानंतर तुम्ही काय म्हणाल की ह्या अमुक तमुक जातीच्या लोकांमुळे झालं, अमुक तमुक धर्माच्या लोकांमुळे झालं, अमुक तमुक पक्षाच्या लोकांमुळे झालं. अहो हे गुन्हे करणारे बहुतेक वेळा घरातले लोक असतात, हे तरी माहिती आहे का यांना? बरोबर. मग ते त्याच धर्माचे असतील ना. म्हणजे बहुतेक वेळा जेव्हा सेक्शुअल अब्युजेस लहान मुलांचा जो होतो, लैंगिक गुन्हा जेव्हा लहान मुलांवर होतो, तेव्हा ते अशा व्हल्नरेबल गटामध्ये असतात, अशा जागी असतात जिथे त्यांना संरक्षण नसतं. तर आपण जेव्हा म्हणत होतो मी म्हणत होते की वेगवेगळ्या स्तरांवर ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तर निम्नवर्गीय लोक जिथे राहतात, झोपडपट्टीमध्ये लहान मुलांविरुद्धचे लैंगिक गुन्हे मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट होतात, बऱ्याचदा होत पण नाहीत रिपोर्ट. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ती आई जी असते ती आपल्या 3 वर्षाच्या मुलीला, 4 वर्षाच्या मुलाला, 5 वर्षाच्या मुलीला घरी सोडून ती कामाला जाते, कारण त्याचा बाप कुठेतरी दारू पिऊन पडलेला असतो. हे व्यसनाचं प्रमाण खूप आहे. समजा तो तसा नसेल तरी देखील तो घरात, म्हणजे बऱ्याच गुन्ह्यांमध्ये घरातले नातेवाईक, पुरुष नातेवाईक, मग ते वडील, काका, आजोबा हे गुन्हेगार असतात. बरोबर. ह्याच्यात धर्माचा प्रश्न कुठे आला? मी म्हणाले ना की निम्नवर्गीय वस्त्यांमध्ये जर हे गुन्हे थांबवायचे असतील, कारण तिथे ती जी त्या लहान बाळाची संरक्षण करती जी आई आहे तिला कामाला जावं लागतंय, कारण त्याला जगवायचंय, त्याला खायला द्यायचंय, म्हणून तिला घराबाहेर पडणं आवश्यक आहे. मग वस्त्यांमध्ये असा काही एक जागर होऊ शकेल का की जर हे घरांमध्ये होत असेल तर हे रिपोर्ट करा. जर एकटा, आणि हे आजूबाजूच्या माणसांना ह्याचा अंदाज येतो, मग तुम्ही रिपोर्ट करा. तुम्ही अशा एखादं वस्त्यांमध्ये पाळणा घरं सुरू करा की आया जिथं बाहेर जात आहेत, जिथे वडील घरात काळजी नाही घेतात, तिथे त्यांना संरक्षण करा. हे उपाय करा. शाळांची PTA, किती पालक PTA-मध्ये मेंबरशिप घेतात? जनरली काय होतं, शाळा म्हणते की कुणाची तरी नावं द्या, कारण कुणी नावं देत नाही आहेत. जा ना तुम्ही शाळेच्या PTA-मध्ये, आणि मग तिथे तुम्ही जेव्हा मीटिंग्स होतात तेव्हा तुम्ही असे विषय मांडा. तुम्हाला व्यासपीठ मिळतंय, तुम्हाला याची तरतूद आहे, तुम्ही तिथे जा आणि तिथे करा. म्हणजे मला आठवतंय, माझा मुलगा जेव्हा एका शाळेमध्ये होता तेव्हा दिल्लीमध्ये एका लहान मुलाला टॉयलेटमध्ये मारून टाकलं होतं आणि तो मुलगा मिळाला होता. त्यावेळेस आम्ही काय केलं, आम्ही शाळेला म्हटलं आधी CCTV दुरुस्त करून घ्या. आणि आम्ही, शाळा ऐकतात हो, कधी जर नाही ऐकले तर तुम्ही पोलीस स्टेशनला जा ना, तुम्ही तक्रार करा. तोपर्यंत तुम्ही वर्तमानपत्रांचं त्यांना द्या बातम्या, तुम्ही सोशल मीडियावर सांगा, पण तुम्ही PTA सहभागी व्हा. आम्ही मग त्या टॉयलेटमध्ये जिथे कर्मचारी पण जात होते आणि लहान मुलं पण जात होते, अशा शाळेला सूचना केली की ग्राउंड फ्लोअरला जिथे बस कर्मचारी, जिथे शिक्षक असे वापरतात टॉयलेट्स, तिथे लहान मुलांना पाठवू नका. पहिला, दुसरा, तिसरा मजला लहान मुलांना द्या. आणि शाळेने ते इम्प्लिमेंट केलं. तर अशा पद्धतीने आपण सहभागी व्हायला पाहिजे. हे जात, धर्म, हे शेवटी बाई ही बाई असते. मग शेजारच्या राष्ट्रात समजा तुमच्याच धर्माचे लोक असतील तरी हल्ला केल्यावर त्या बायकांवर बलात्कार हे होणार आहेत. त्यामुळे देश म्हणून एकत्र यायला पाहिजे, समाज म्हणून एकत्र यायला पाहिजे आणि मुख्यपणे मोकळेपणाने बोललं पाहिजे. बरोबर आहे. आपण शाळा आणि बाह्य वातावरणात काय बदल व्हायला पाहिजेत हे आपण बोलतो. तुम्ही स्वतः एका गोड मुलीची आई आहात, वाढणाऱ्या वयातल्या. अशा प्रकारच्या कोणत्याही बाबतीत सजग राहावं आपल्या मुलींनी, यासाठी तुम्ही कशा प्रकारे, म्हणजे संगोपनामध्ये नेमकं काय करता? खूप अवघड प्रश्न आहे हा रवींद्र. कारण असं आहे की सतत मनात भीती असते की ती घराबाहेर पडती. बरं असं आहे का की मी काही अशा पण पोस्ट वाचल्या, बरं झालं मला मुलगा आहे, त्यांचा उद्वेग, त्यांचं दुःख मला समजू शकतं, पण हे अतिशय चुकीचं एक्सप्रेशन आहे समाज म्हणून. मी म्हणेन बरं झालं मला मुलगी आहे, बरं झालं मी बाई आहे. ह्याचा अर्थ मला सामना करावा लागला नसेल असं आहे का अशा लोकांचा? नाही. ते तुमचं रिस्क फॅक्टर कमी झाली म्हणून तुम्ही असं म्हणताय की मला बरं झालं, मला हे टेन्शन येणार नाही. पण अवघड आहे हे सगळं.
तुम्ही काय करू शकता? पहिली गोष्ट तुम्हाला आठवतंय जळगाव सेक्स स्कॅन्डल झालं होतं, मीरा बोरवणकरांनी त्याची चौकशी केली होती. असा कसा एक 2 माणसं येऊन एवढ्या मुलींना सेक्शुअली अब्यूज करू शकतं? कारण त्या मुलींना बोलायची शक्ती नव्हती. घरी गेल्यावर आपण जर सांगितलं तर आपल्यालाच म्हणलं जाईल की तू कपडे उतरवलेस, तू असे फोटो टाकलेस, तुला काय मॉडेल व्हायचंय का? ही भीती त्या मुलीला वाटली नाही पाहिजे घरी येताना. मुलाला पण वाटली, मुलांवरही हे अत्याचार होतात. मुलाला वाटलं नाही पाहिजे असं. आणि मुलगी जेव्हा, म्हणून मी समजा आता ती कॅम्पला चालली असेल, ती कुठे चालली असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट एक महिला तिच्याबरोबर असणार आहे का? शाळेच्या ट्रिपला जाणार असेल तर तुमच्या रेशो काय, किती शिक्षक किती मुलींची काळजी घेत आहेत? म्हणजे मध्यंतरी एका शाळेचं मी नाव नाही सांगणार, पण मला त्या शाळेच्या एका शिक्षिकेने फोटो दाखवले होते की त्या शाळेत शिकवणारे एक शिक्षक त्या काही महिलांशी बोलताना, व्हॉट्सॲप चॅट करताना त्या महिलांना त्यांनी अतिशय अश्लीलपणे मेसेजेस पाठवले होते. आणि त्या महिलांनी सुद्धा कोणत्या तरी काय म्हणता येईल की त्यांच्या प्रेमात पडून किंवा त्यांचे आपापसात संबंध असतील, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, सगळे सुजाण आहेत. पण असा जर शिक्षक असेल आणि अशा इथे जर मुलं त्या अंडर असतील तर असं वर्तन करणाऱ्या शिक्षकाला ठेवावं का? म्हणून मी जेव्हा माझ्या मुलीच्या शाळेमध्ये जाईल तेव्हा मी सगळ्यांची निरीक्षणं बघीन. कधी मला तुम्ही पॅरेनॉइड म्हणा, पण मी बघीन. म्हणजे तुमच्या बिल्डिंगमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत ते सगळेच चांगले असतात, कारण शेवटी असं आहे की ते एका लेवलला त्या मुलांचे सगळे पालक असतात. पण जे तुम्ही ओव्हरऑल बघा, कोण कसं वागतंय, कसं आहे, तुमच्या घरातले लोक कसे आहेत. आणि तुमच्या मुलांना हे नक्की सांगा की जरी तुमचे नातेवाईक असले, तुमच्या आजूबाजूला कुणीही असलं, तरी स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्हाला जे काही आहे त्याचा सगळ्याचा वापर करा. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगा, एखादं वर्तन तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुमचे अधिकार सांगा. म्हणजे मला असं वाटतं मध्यंतरी ही गेली होती तर एका कॅम्पला असं झालं की एका मुलीला आवडलं नाही काहीतरी कुणी वागलेलं. ते आय थिंक ते एका एक्झिबिशनला गेले होते आणि तिथले जे बाहेरच्या एजन्सीचे लोक असतात ना, तर त्यांनी लगेच तक्रार केली की आम्हाला नाही आवडलं. तर त्यांच्या शाळेच्या शिक्षकांनी पण लगेच सांगितलं की ह्या लोकांना आम्हाला हे करा, पुढच्या वेळेस आम्ही एजन्सीला काम देणार नाही. सुदैवाने असा काही प्रकार झाला नव्हता की जेणेकरून म्हणजे आम्हाला बाकीच्या पालकांना मनस्ताप झाला असेल. पण जेवढं मोकळेपणाने बोलू ना, तेवढी ही मुलं मोकळेपणाने एक्सप्रेस करतीलच ना. म्हणून तिला म्हणा, माझ्या मोठ्या मुलाला म्हणा, पूर्णपणे हा विश्वास द्या की पहिली गोष्ट तुम्ही जगाला फेस करणार आहात. दुसरी गोष्ट, अशा घटना घडू शकतात, घडू नाही म्हणून तुम्ही काळजी घ्या, पण घडल्या तर आमच्याकडे या, आपण रिपोर्ट करूयात आणि आपण ह्याच्यातून पुढे जायचं. आपण जगणं थांबवायचं नाही आहे, बरोबर, असं मला वाटतं. आता ही जी घटना घडली अतिशय भयंकर अशी घटना आहे, परंतु आता त्या पालकांनी नेमक्या काय उपाययोजना आपल्या मुलींच्या बाबतीत केल्या त्याविषयी काय वाचण्यात आलं नाही किंवा ते लवकर कळण्याचा काही मार्ग नाही. आय थिंक ते पालक फार ब्रेव्ह आहेत. परंतु अशा वेळेला मग काय करायला पाहिजे पोलिसांकडे, म्हणजे कारवाई हा वेगळा भाग आहे, पण आता त्या मुलींच्या मानसिकतेच्या दृष्टीने, भावनिकतेच्या दृष्टीनं काय व्हायला पाहिजे, तुम्ही तुमचं काय सांगू शकाल याबाबत? त्यांच्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट आणि चांगली गोष्ट अशी आहे की त्यांचं वय आहे. ह्या वयामध्ये तुम्हाला जेवढ्या अशा भयंकर गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, पण त्यांचं आयुष्य आहे पुढे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी झाली की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना संरक्षण दिलं, ते पोलिसांकडे गेले, ह्याच्यासाठी एवढा उद्रेक झाला. म्हणजे त्यांना हे कुठेतरी हे जे झालं आहे ह्याच्यापासून आई वडील मला वाचवत आहेत, ही भावना फार चांगली आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की हे कितपत त्यांना समजतंय हे माहीत नाही. तिसरी गोष्ट अशी की जशा त्या मोठ्या होत जातील तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, आईवडील त्यांना संरक्षण देतील, पण आजूबाजूचे लोक कसे ते बोलतील का, विक्टिम ब्लेमिंग करतील का, ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे. जर त्यांना ह्याचे काही त्रास पुढे झाले तर कदाचित त्यांना काउन्सिलिंग देणं गरजेचं पडेल.
अशा वेगवेगळ्या स्तरावर आणि अहो हे रवींद्र हे असं आहे की ह्या घटनांपासून बाहेर येणं फार अवघड आहे. म्हणजे असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आता मीच म्हणाले की लहान आहेत तर त्या विसरणार नाहीत त्या कदाचित, कारण आयुष्यभर कुठे ना कुठेतरी त्या आठवणी आणि तो ट्रॉमा हा सोबत करू शकतो. त्याच्यातून बाहेर येण्यासाठी त्यांच्या जडणघडणीत त्यांना किती सपोर्ट मिळतो हे बघणं महत्त्वाचं आहे. जे काही बदलापूरला घडलं त्या विषयावरती बरेच म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये हे सगळं सविस्तर आलेलं आहे. यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत, वेब पोर्टल्सवरती सगळी सविस्तर माहिती आहे. त्या पलीकडे जाऊन काही करण्याचा उद्देश होता आणि भक्ती चपळगावकर यांच्या या सगळ्या सांगण्यामधून त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यामधून तो उद्देश सफल झाला असं मला वाटतं. थांबूया इथेच. धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. मी आपला आभारी आहे. थँक्यू रवींद्र.